हाय हॅलो नमस्कार, मी काजल आणि मी लुड्डू. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करतो। तर रुद्राची खूप इच्छा होती की त्याला व्हिडिओ मध्ये यायचं आहे, त्यासाठी गरमी होत असताना त्याने शर्ट काढतो, स्कूल मधून आला की शर्ट अजिबात घालत नाही, घालून आलाय शर्ट की मम्मा मला पण व्हिडिओ मध्ये यायचं आहे। स्कूल मुलं काय होतं ना, त्याला व्हिडिओ मध्ये येत नाही जास्त आणि त्याला खूप यायचं असतं आणि तुम्हाला सुद्धा त्याला खूप बघायचं असतं। सारखं मला कमेंट देतात रुद्र नाही दिसत व्हिडिओ मध्ये, तर त्याला यायचं असतं पण तो स्कूल मध्ये जातो आणि कधी कधी झोपलेला असतो, त्यावेळेस मग व्हिडिओ माझा शूट होतो। तर फायनली आपण ओव्हरलॉकची मशीन घेतलेली आहे, बरेच दिवस झाले मी घेतली होती। तर मी ज्यावेळेस घ्यायला गेले होते त्यावेळेस मी भरपूर तुमच्यासोबत शेअर केलं, त्यावेळेस बरेच सजेशन पण आले सेकंड हँड घे वगैरे, पण मला कुठे सेकंड हँड मशीन मिळाली नाही, कारण की आपली जास्त ओळख नसेल ना तर मशीन मिळणं मुश्किल आहे। मी ह्या फील्ड मध्ये आले ती घरातून, त्यामुळे बाहेर कुणाशी जास्त ओळखच नव्हती आणि विचारलं होतं इकडे तिकडे पण काय ती मिळाली नाही। त्याच्यानंतर म्हणलं जाऊ दे, 2500ला सेकंड हँड, अजून ती 2.5 घालून म्हणलं नवीनच घेऊया, काय 2500 इकडे आणि तिकडे जातात, त्याच्यामुळे मग घेतली। आणि सगळ्यांना बोला की रुद्रच्या व्हिडिओला लाईक का नाही करत तुम्ही सगळेजण। हा, एवढं रुद्र माझे छान छान व्हिडिओ बनवतो, तर त्याचा पण YouTube चॅनल आहे आणि त्याचं म्हणणं आहे की माझ्या व्हिडिओला का नाही जास्त लाईक येत, तर त्याच्या व्हिडिओला सुद्धा भरपूर लाईक करत जावा, त्याचा चॅनल पण बघत जावा। आता त्याला सुट्टी लागली ना की त्याचा रोज एक व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेन, आता थोडंसं कमी होतंय तर इथून पुढे प्रयत्न करते। तर मग ठरवलं असं वापीला जाऊन आणायचं ठरवलं होतं, पण त्याच्यानंतर म्हटलं जाऊ दे आपण एकदा ऑनलाईन ट्राय करूया, जर चांगली आली वापीला मी चौकशी केली होती, घरूनच फोन झाले होते। एक महालक्ष्मी कॉर्पोरेशन म्हणून एक आहे, मोठं आहे शॉप त्यांचं, तिथं पण आम्ही कॉल करून विचारलं, त्याने स्टार्टिंग प्राइस 10,000 सांगितली। मी तर चक्कर झाली, म्हणलं स्टार्टिंग 10,000 ओव्हरलॉक मशीन नको रे बाबा, म्हटलं मला यायचं नाही तुमच्या इकडे, मी आपलं ऑनलाईन घेते, चांगली लागली तर चांगलंच आहे, नाहीतर आपण रिटर्नही करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही, पण आलेली आहे तर चला वेळ न घालवता आपण ओपनिंग करूया याचं। ऋतू आपली दुसरी घ्यायची कुठे आहे रे खराब वाली, बघ बरं, नवीन आहे दुसरी। तर आता ह्याला इतकं व्यवस्थित पॅक केलं ना की हे तुटणार नाही लवकर, मशीन आहे त्यामध्ये। बघ ना आपली दुसरी जुनी घ्यायची कुठे आहे, खोलणारच नाही तोपर्यंत, घ्यायची नाही तोपर्यंत नवीन आहे, दुसरी जुनी वाली तिथं होती नाही, इथं बघ बरं, तिथं याच्यामध्ये कपड्याच्या खाली बघ, सापडली का? अरे बापरे किती चोर आहे, काय केलं नाही बाबा, खोलत आता पप्पाची वाट बघत बसायला लागतंय काय माहिती। अरे ऋतू कहा तुझ में ताकत है, तुटलं 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 तुटलं, कलर देखना है बॉस की, तुला फक्त कलर बघायचा का मशीनचा, आणि कलर बघणार त्याची हात पण बघणार नाही हो, तर ते निघत नाहीये, हे पप्पाला होते पर्यंत आपण घ्यायला पाहिजे तो खोलून, है ना, पप्पा गेल्या का कंपनीत। तर इतकं जाम पॅक आहे ना हे, बापरे इतक्या चिकट सेलो टेप त्याला त्या लावलेले आहेत ना की जोकच कामच नाही त्याचं, तुटणं त्या लांबणारी तिला धक्का सुद्धा लागला नसेल। नाही बाबा, फायनली खोलली बाबा, 2 मिनिटं खोलायलाच गेले। तर अनबॉक्सिंग केल्या सगळ्यात पहिलं तर मशीनचं कार्ड आहे, त्यानंतर हे गोल असं काहीतरी आहे जे धाग्याच्या वरच्या रिंग असतात ना ते आहेत, काढू नको बाळा, ह्याच्यामध्ये बहुतेक जे सामान असतं ना सोबत येतं, मशीनच्या धागे हे ते काय काय गोष्टी असतात, त्यानंतर हे असलं काहीतरी इतकी जड आहे ना मशीन, बापरे किती जड आहे मशीन, हालत सुद्धा नाही जाग्यावरनं, इतकी जास्त जड आहे। नाही बाबा
मशीन निघणं हे पॉसिबलच नाही त्यातून मला माहिती. इम्पॉसिबल ऐसे बोलो. आज हम दोनों अक्सर निकलते हैं. हा. तर मशीन काय निघत नाहीये आणि रुद्राचे पप्पा आले की आम्ही अनबॉक्सिंग करू. आता काय आमच्याच्याने होत नाही, मशीनच निघत नाहीये बाहेर. त्यांच्याशिवाय हे होणारच नाहीये. अरे चाकूचे नाही कशाची नाही. थांब सर बाजूला हो. एक लास्ट आहे ट्राय. आता बस निघली बाबा. तर फायनली मशीन निघली आणि चला आता बघूया. इतकी जड आहे ना मशीन, इतकी म्हणजे ही जी मशीन आहे ना मोठी तिच्यापेक्षा पण जास्त जड आहे. बापरे. तर कोणत्या कंपनीचे आहे वगैरे सगळं तुम्हाला सांगणार आहे मी. आधी मी जरा ओपन करून बघते. तर मी आता काय जोडणार वगैरे नाहीये. रुद्राचे पप्पा आले ना कामावरून, आज तर ते नाही घरी. हिला इतकं ऑइलिंग केलेलं आहे ना मशीनला, खूप जास्त ऑइलिंग केलेलं आहे. आणि त्यांनी सोबत इथं ना सॅम्पल पण ओव्हरलॉकचे दिलेले आहेत. हे बघा असं ओव्हरलॉक येते वगैरे. मशीन बहुतेक चालू करून दिलेलं आहे, धागे वगैरे गुंडाळलेले आहेत. चालते का व्यवस्थित बघून. तर फायनली ना इतकी मेहनत करून ही मशीन ओपन केली पण अजिबात आवडली नाही मला, अजिबात. कारण की मशीनच्या सोबत काहीच नाहीये. मशीन खूप चांगली आहे, क्वालिटी पण रिल्सन कंपनी आहे. पण मशीन इतकी जास्त जड आहे ना, जवळजवळ 12 ते 13 किलो वजन मशीनचं असणार आहे. इतकी जास्त जड आहे मशीन, उचलतच नाहीये. आणि त्याच्यासोबत सगळं सामान आहे. फक्त दिलं नाही ते म्हणजे मोटर आणि ते खालचा फूट. तीन 2 गोष्टी दिले नाहीत. कारण मोटर ह्याच्यासोबत होती, मी बघितलं होतं. रिल्सनचीच मोटर सुद्धा होती त्याच्यासोबत, पण मोटर त्याने दिलेलीच नाही. आता मोटरच नाही तर मी ह्याचं काय करणार, हा म्हणजे प्रश्नच आहे ना. आता हाईच 5.5ला पडली. आता सेपरेट मोटर घ्यायची म्हणलं बाहेरून तर साधारणतः 1000-1200 रुपये जातील. म्हणजे 6.5 पर्यंत खर्च निघेल. आणि त्याच्यापेक्षा मग ती दुकानातून किंवा सेकंड हँड घेतलेली बरे, कारण हे जरा जास्तच होते खर्च. मशीन छान आहे पण कंपनी एक नंबर कंपनी आहे. ऑनलाईन पण ना सगळ्यांना फूट आले. मी रिव्ह्यू बघितला होता, रिव्ह्यू मध्ये सगळ्यांना मोटर फूट आली. म्हणजे त्यांचं कसं होतं, हा सेम बॉक्स होता, पॅकिंग सेम आहे त्यांचं सुद्धा. मी युट्यूबलाही त्यांचे व्हिडिओ बघितले होते रिव्ह्यूवाल्यांचे. नंतरच मी कोणतीही गोष्ट घेताना असं करते. तर त्यांच्या ह्या मशीन, हा जो बॉक्स आहे ना, बॉक्सला तिथे या साईडला होल करून मोटर पण अटॅच होती. त्यानंतर फूट एक साईडला होतं, असं होतं. पण माझ्या मोटर मशीनला तसं अजिबात काही सुद्धा नाहीये. त्याच्यामुळे आता सेपरेट मोटर घेणं मला काय परवडणार नाहीये. तर मला असं वाटतंय की ही मशीन रिटर्न करावी आणि दुसरी मागवावी. कारण हिला फूट नाही. मेन फूट नसतं तरी चाललं असतं. मोटर मी घेईल 1000 रुपये, काही जास्त नाही. पण इन्स्टॉलेशन पण नाहीये. मी आता चेक केलं तुमच्याशी बोलत बोलत की आहे का, नो इन्स्टॉलेशन दाखवते. आणि जी मी बुक केली होती का नाही मशीन, त्याच्यासोबत मोटर होती, फूट होती, सगळं होतं आणि सोबत इन्स्टॉलेशन पण फ्री होतं. तर ते काहीच नाहीये. फक्त मशीन दिलेली आहे आणि सांगितलंय तुमचं तुम्ही बघा, बुक दिलंय. पण बाकीच्या मशीन सोपं असतात, पण ओव्हरलॉकची मशीन सोपी नाही शिवायला. हे जे कुठून दोरा घातलाय नाही ऑलरेडी त्यांनी, म्हणजे मला समजण्यासाठी त्यांनी हा दोरा घालून सगळीकडे दिलेला आहे. आणि हा जो दोरा राहणार आहे तो हे बघा, हा इथं वरती राहणार आहे. ज्यावेळेस ह्या दांड्याच्या उभा होती का नाही त्यावेळेस हा इथं दोरा राहणार आहे. आणि हे सगळं पण आता मेन त्यांनी सेट करून दिलंय. पण मी दोरा घालून त्यावेळेस कसं, आता हे लक्षात राहील का कुठून कसं घातलंय ते, राहू शकतं म्हणजे असं की बघितलं तर. पण तरी पण एकदा दाखवल्याशिवाय नाही राहत लक्षात, पॉसिबल नाही. परत मला महिनाभर तिला धडपडावं लागेल. ह्या मोठ्या मशीनला सुद्धा मी किती दिवस शिकली नंतर आली, पण ती सोपं होतं. पण हे जरा जास्तच मला टफ वाटतंय. तर बघ आता रुद्राचे पप्पा काय बोलतायत, पण मला वाटतं ते रिटर्न ते बोलतील आणि एकदा दुकानात आपण चेक करू किंवा सेकंड हँड मिळते का बघू असं म्हणतील. कारण मशीन खूप जास्त जड आहे, क्वालिटी एक नंबर आहे. फक्त ह्याच्यासोबत मिसिंग आहे ती म्हणजे मोटर. आता मी तेच रिझन देईल की मोटर आणि फूट मिसिंग आहेच, रिटर्नसाठी रिझन देऊन देईल. आणि बघू मग काय होतंय. आहेत मशीन ऑनलाईन पण खूप छान आहे. फ्लिपकार्ट कधी असा धोका देत नाही, पण यावेळेस काय माहित कसं काय असं झालंय, नाही आलेलं ते. मी तर ही मोटर पण अटॅच करू शकते, पण ह्या मशीनला थोडा वेळ लावा, त्या मशीनला थोडा वेळ लावा, असं बरोबर नाही, खराब होईल ना. त्याच्यामुळे म्हणजे तर डोकंच हँग झालं की काय करावं. किती खुश होती सकाळपासून, माझी मशीन आली करून, आणि आता हे असं झालं. चला आता बघू, आता भरून ठेवते जशीच्या तशी, कारण ते न्यायला येतील.
न्यायला येणार आहेत ते त्याच्यासाठी. आता हे भरायची कशी, हा मोठा ताप आहे डोक्याला. आता नाही मला भरता येत. आता तुझी जिम्मेदारी आता मी रुद्राच्या पप्पाकडे सोडून घेते. आल्यानंतर संध्याकाळपर्यंत रिटर्न न्यायला येतील असं मला वाटतंय. मी रिटर्न प्रोसेस लगेच जरी टाकली ना तरच जाईल. थोडंसं 1-2 दिवस जरी लेट केला ना तर रिटर्नला मग ते जात नाही. तर हे रिटर्न देती आणि माहीत नाही आता मी काय करेल. दुकानात बघू कसं करू काय करू. एकदा ते काका बोलले होते 4,500 पर्यंत आहे नवीन मशीन. किती वेळा फोन केला, आली का मशीन आली का, नाही म्हणे थांबा म्हणे मागवतो. कधी मागवणार, तोपर्यंत वाट बघत बसायचं का म्हणलं. मशीन छान आहे, सगळं सामान पण सोबत त्यांनी छान दिलंय आणि किंमत पण जास्त गेली. पण त्याच्यासोबत फूट नाहीये, मोटर नाहीये, नो इन्स्टॉलेशन आहे. मेन म्हणजे नो इन्स्टॉलेशन असल्याशिवाय तर कुठलीच गोष्टी घ्यायची नाही. आपल्याला काय कळत नाही वळत नाही आणि उगाचच मग त्याला हे होतंय ना. त्यासाठी चला आता मी ही मोटर ना जशीच्या तशी भरते. बापरे लय अवघड आहे बाबा मोटर भरणं. की जास्ती जड आहे ना. बाबा कशी तरी अरे दिलेलं आहे त्याने काय काय, पण काही कामाचं नाहीये. काही कामच नाही. जर इन्स्टॉलेशनच नाही तर ह्याचं काय करायचं. तर चला आता हे सगळं रिटर्न देते. मागच्या वेळी पण तुम्ही भरपूर सजेस्ट केलं होतं पण काय ऑप्शन नाहीये. तरी मोटर त्याच्यामध्ये पॅक झाली. आता हे बॉक्स मध्ये ह्या टाकते. शिरली बाबा, कारण की साहेब आमचे येतील संध्याकाळी कधी 12 वाजता. त्याच्या आधी जर न्यायला माणूस आला तर त्यांना पॅकिंग प्रॉपर द्यावं लागतं, नाहीतर ते नेत नाही. तर आता याला साईडला करते. तर खरंच माझा पहिल्या मशीन माझी आली होती ना त्यावेळेस माझा छान एक्सपिरियन्स होता. मशीन पण छान आली, सगळं छान आलं. पण ह्या मशीन सोबत त्याने फूट दिलं नाहीये, सोबत काहीच नाहीये. त्यासोबत मेन म्हणजे मोटर आपण घेऊ पण नो इन्स्टॉलेशन दिलं. हे ऑप्शन अजिबात चुकीचं आहे. कुठलीही गोष्ट घेऊ द्या इन्स्टॉलेशन तर पाहिजे. समोरच्याला येतं नाही येतं ह्या गोष्टी पण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि पैसे सुद्धा चांगले दिलेले आहेत. काय पैसे कमी असतील तर वेगळा होता ते. तर चला आता असा होता माझा ही मशीन. आता तुम्हाला जे पॉसिबल आहे जे शक्य आहे ना ते सजेस्ट करा. मी तेच करणार आहे. आता तुमचं ऐकणार आहे, कारण तुमचं ऐकलं तरच मला फायदा होतो, नाही तर पश्चाताप होतो. कारण स्वतःच्या मनाने काही नाही केलं नाही एखाद्या गोष्टी मला पश्चाताप होतोच होतो. जोपर्यंत सजेशन मी घेत नाही ना कुठून तोपर्यंत. तर एकदा आता वापीला जाऊन चेक करतो आणि त्याच्यानंतरच ह्या ऑनलाईनच्या फंद्यात पडणार. तेही मी भरूचला गेल्यानंतर. आता 1च महिना राहिला. आज किती 22 तारीख, 21-22 तारीख आहे. आम्ही 1 मेला तर जाणार आहोत इकडनं निघून. म्हणजे फक्त एप्रिलचा महिना बाकी. 1 महिन्यासाठी मशीन घ्या. परत ते बरेच जण मला म्हटले बरोबर का की प्रेससाठी टेबल घे कारण की मॅट्रेस खराब होईल. पण मी घेत नाही, कारण 1च महिन्यासाठी घेत नाही. मला असं वाटतं 1 महिन्यासाठी घ्या, कारण सामानित काही की ते टेम्पोमध्ये गेलं पाहिजे. प्रश्न हा आहे. मग 1 महिन्यासाठी परत ते टेबल वाढवा सगळं घ्यायचं आहे, कारण हे सगळं लोकांचं आहे तर ते ठेवूनच जावं लागणार आहे. तिथे गेल्यानंतर मला ह्या मशीनसाठी 1 टेबल, ओव्हरलॉकच्या मशीनसाठी 1 टेबल आणि प्रेससाठी म्हणजे इस्त्रीसाठी 1 टेबल, असे 3 टेबल घ्यावे लागणार आहेत. ह्या मशीनचं तर ठीक आहे त्याच्यासोबत आहे, पण हा पण आमचा नाहीये, तिकडचा आहे तो पण माझा नाहीये. आणि इस्त्रीसाठी पण 1 घ्यावाच लागणार आहे. तर ती सगळी खरेदी तिकडे गेल्यानंतर त्यासोबत स्टूल घेणार आहे, कारण खुर्चीवर बसून शिलाई काम करू नये माणसानं. कमरेला खूप त्रास होतो. मला अजून कंबरदुखीचा काही जास्त त्रास नाहीये, पण तरी पुढे भविष्यात वय वाढल्यानंतर होऊ शकतो. त्यामुळे स्टूल पाहिजे. स्टूल असली ना की कंबर अशी टाईट राहते ना, तर मग ते काही होत नाही. तर जाऊ द्या. चला, माझा हा असला बॅड अनुभव होता या मशीनच्या सोबत आणि अजिबात मशीन चांगली नाहीये. त्यामुळे मी लिंक काय तुम्हाला शेअर करत नाही. पण माझ्यासोबत असं झालंय, कारण खालचा ज्यांचा रिव्ह्यू होता त्यांना मोटर बिटर सगळं भेटलं होतं, मलाच भेटलं नाहीये. एक्सचेंजलाच टाकणार होती, पण नंतर विचार केला नको, एक्सचेंज नको करूया, डायरेक्ट रिटर्नच करूया.
जे असेल ते असेल रिटर्न देऊन टाकू. एक्सचेंजमध्ये परत अजून मोटर नाही आली तर मग दुसऱ्यांदा एक्सचेंज होत नाही, मग सुद्धा कॅन्सलमध्ये जातं. त्यामुळं मग म्हणलं नको. मी आता रिझन तेच देते की काही पार्ट मिसिंग आहेत असंच रिझन देते. तर चला आता हे पॅक करून ठेवते, थोडंसं आराम करते आता, कारण की आता थोडंसं मी रिलॅक्स आहे कामातून. तर चला आवरायचं तर आहेच. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा, आणि तुमचं सजेशन तुमचं मत मला तेही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून पुढचा निर्णय घेण्यासाठी थोडासा म्हणजे फायदा होईल. एकटी निर्णय घेणं पॉसिबल नाही आहे. तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. आणि हो, आजचा व्हिडिओ मी खाली बसून केलाय कम्फर्टेबल वाटण्यासाठी, आणि ठीक आहे रिअल आहे असंच आपण मशीन वगैरे ओपन करतो काय असं कुठे चांगल्या जागेवरती बसून करत आहे. त्याच्यामुळे मी जसं केलं तसं तुम्हाला दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे एवढं काही नाहीये. तर चला भेटूयात उद्याच्या छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.